यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी बघणार आहोत। आयपीएल आता स्थगित झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। सध्या सुरू असलेला आयपीएल स्थगित करण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तणावाचं सावट असल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला आहे। आयपीएलचा एक शेवटचा महत्त्वाचा पल्ला बाकी होता, परंतु तरी सुद्धा काल धरमशालाला सुरू असलेली मॅच थांबवण्यात आलेली होती। केंद्र सरकार टीम मालकांशी बीसीसीआय चर्चा करणार असल्याचं कळतंय आणि एकंदरीत सुरक्षिततेच्या दृष्टीने आता आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक माहिती देतील। वेदांत, सुरक्षिततेच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम पाऊल आयपीएल स्थगित करणं। नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं, खरं तर आयपीएलचे जे संपूर्ण ही स्पर्धा होती ती अंतिम टप्प्यात होती। 16 मॅचेस बाकी होते आणि यामध्ये ज्या प्रकारे भारत पाकिस्तान संघर्ष, युद्धजन्य परिस्थिती या सगळ्याचा विचार करता बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते। आज सुद्धा आपण बघितलं तर लखनौमध्ये हा मॅच होता, लखनौ वर्सेस रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, आणि आजपासून हे सामने स्थगित करण्यात आलेले आहेत। आता हे सामने जे उर्वरित 16 सामने आहेत ते पुढे खेळवले जातील, मात्र ती तारीख अद्याप अजूनही ऑफिशियली आलेली नाहीये। काल सुद्धा आपण बघितलं धरमशाळामध्ये मॅच होता, तो मध्येच थांबवण्यात आला आणि काही तांत्रिक अडचण सांगण्यात आली होती। मात्र आता जी बीसीसीआयकडनं माहिती मिळते, उर्वरित जे 16 सामने आहेत, ही आयपीएलची स्पर्धा आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे। अंतिम टप्प्यात आलेली आयपीएलची स्पर्धा होती आणि उर्वरित जे सामने आहेत ते ही सगळी परिस्थिती निवळल्यानंतर किंवा पूर्ववत झाल्यानंतर खेळवले जातील असं सांगण्यात येते। मात्र तारीख अद्याप अधिकृतरित्या बीसीसीआयकडनं जाहीर करण्यात आलेली नाहीये। पूर्वी धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। तर आयपीएल आता स्थगित करण्यात आलेली आहे। आयपीएलची काल जी धरमशालामध्ये मॅच होणार होती ती अर्धी पूर्ण झाली, परंतु त्यानंतर पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेला होता स्टेडियममध्ये आणि नंतर हळूहळू पूर्ण स्टेडियम रिकामं करण्यात आलं। सुरक्षेच्या कारणास्तव कालची मॅच थांबवण्यात आलेली होती आणि त्याच दृष्टीने